नमस्कार, मी आशिष. VCN न्यूजच्या मराठी बातमीपत्रात तुमचं स्वागत करतो. बातमीपत्राकडे नजर टाकण्यापूर्वी एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. पैशावरून सुरू असलेल्या वादात मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या एका इसमाची निर्घृण हत्या. डॉक्टर पंजाबराव देशमुख रुग्णालयात एकाच वेळी 4 नवजात बालकांचा मृत्यू. महानगरपालिकेच्या हद्दीतील रिकाम्या भूखंडावर हरिकिसन मालू यांचा कब्जा. स्थानिक नागरिकांचा या अवैध बांधकामाला विरोध. पिण्याच्या पाणी व विविध मागण्यांसाठी युवा स्वाभिमान कार्यकर्त्यांची जिल्हा परिषदेच्या CO दालनात तोडफोड. अजिंक्य व्यायाम प्रसारक मंडळाच्या उन्हाळी क्रीडा शिबिराचा समारोप. वळूयात पुढच्या बातमीकडे. पैशाच्या वादावरून पारधीबेडा राजुरा येथे एका गृहस्थाची हत्या करण्यात आली आहे. फ्रिजरपुरा पोलिसांनी घटनेच्या गांभीर्य घेऊन आरोपीला अटक करण्यात आली असून सुद्दार पवार याला भांडण सोडवणं हे महागात पडलंय. दोघांच्या भांडणात पडलेला सुद्दार पवार याने आपला जीव गमावलाय. सदर घटना 28 मेच्या रात्री सायंकाळी 11:30च्या आसपास घडली आहे. शहरातील फ्रिजरपुरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या राजुरा पारधीबेडा येथे दिनांक 28 मेच्या रात्री 11:30 वाजताच्या सुमारास एका इसमाची चाकू आणि गुप्तीनं भोसकून हत्या केल्या गेली. फ्रिजरपुरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या राजुरा पारधीबेडा येथे खुद्दार पूरणसिंग पवार वय 32 हा आपल्या घरी जेवण करून झोपला असताना त्याच्या घरासमोर आरोपी व आरोपीचे भासरे यांच्यासोबत पैशाच्या वादावरून भांडण सुरू होते. भांडण सुरू असल्याचं पाहून मृतक खुद्दार पवार हा गेला असता आरोपींनी चाकू व गुप्तीने हल्ला करून खुद्दार पवार याची हत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी रजनी खुद्दार पवार हिनं फ्रिजरपुरा पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केल्यावरून आरोपी टेरलिंग राम सागर पवार, सुदेश टेरलिंग पवार, अज्जू नूरजन भोसले, अरुण टिल्लू सोळंके सर्वच राहणार पारधीबेडा राजुरा यांच्या विरुद्ध कलम 302, 294, 323 व 34 भादवी नुसार गुन्हा दाखल करून आरोपींना नांदगाव पेठ जवळील पिंपळझिरा येथून अटक करण्यात आली आहे. यावेळी जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात मृतक खुद्दार पवार यांच्या नातेवाईकांनी एकच गर्दी केली होती. दिलीप जवंजाळ, VCN न्यूज, अमरावती. वळूयात पुढच्या बातमीकडे. अजिंक्य व्यायाम प्रसारक मंडळाच्या उन्हाळी क्रीडा शिबिराचा नुकताच समारोप झालेला आहे. शिबिरात तब्बल 112 प्रशिक्षणार्थ्यांनी सहभाग घेतला होता. दिनांक 26 एप्रिल ते 28 मेच्या दरम्यान शिबिराचं यशस्वीरित्या आयोजन करण्यात आलं असून उन्हाळी प्रशिक्षण शिबिरानंतर 7 दिवसीय ट्रेकिंग कॅम्पचं आयोजन करण्यात आलं आहे. तर सदरचा ट्रेकिंग कॅम्प हा हरिश्चंद्र रामगड येथे आयोजित करण्यात आला आहे. अजिंक्य व्यायाम प्रसारक मंडळाच्या वतीनं मागील 26 वर्षांपासून उन्हाळी क्रीडा शिबिराचं आयोजन करण्यात येत आहे. यंदा मंडळाच्या 27व्या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या उन्हाळी प्रशिक्षण क्रीडा शिबिराचा समारोप रविवार दिनांक 28 मे रोजी संपन्न झाला आहे. अजिंक्य व्यायाम प्रसारक मंडळाच्या वतीनं दिनांक 26 एप्रिल ते 28 मे 2017 पर्यंत स्कॉलर्स कॉन्व्हेंट दसरा मैदान येथे उन्हाळी क्रीडा शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यामध्ये 100 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी प्रशिक्षणात भाग घेऊन सकाळी 6 ते 8:30 आणि सायंकाळी 6 ते 8:30 या वेळेत मलखांब, कराटे, योगासन, स्विमिंग, स्केटिंग, मार्शल आर्ट्स इत्यादी खेळाचं प्रशिक्षण घेऊन सराव केला आहे. हे शिबिर 42 दिवस सातत्यानं सुरू होतं. शिबिरानंतर ट्रेकिंग कॅम्पचं 7 दिवसाचं आयोजन हरिश्चंद्र रतनगड इथे करण्यात आलंय. कॅमेरा पर्सन चेतन पवार, VCN न्यूज, अमरावती.
पुढच्या बातमीकडे युवा स्वाभिमान पक्षाच्या समर्थकांनी जिल्हा परिषद अध्यक्ष सीईओ कुलकर्णी यांच्या कॅबिनमध्ये जाऊन तोडफोड केल्याची घटना नुकतीच समोर येते आहे। पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली काढा, अन्यथा अधिकाऱ्यांना एसी मध्ये बसू देणार नाही असं म्हणत ठेकेदारांची बिले काढण्याऐवजी जनतेच्या समस्या निकाली काढा अशी मागणी युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे। जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील पाणी टंचाई, जलयुक्त शिवार, जिल्हा परिषद अंतर्गत सुरू असलेली रस्त्याची कामे पावसाळ्याच्या अगोदर पूर्ण व्हावी। शाळेची समस्या फार मोठ्या प्रमाणात असते, जसे की शाळा पावसाळ्याच्या दिवसात गळतात, शाळेवर छत नसतं, त्यामुळे पूर्ण जिल्हाभर शाळेच्या समस्यांमुळे शाळेतील विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागतो। अशा विविध मागण्यांसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अमरावती यांच्या दालनात युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तसेच समर्थकांनी तोडफोड केल्याची घटना दिनांक 29 मे रोजी घडली आहे। जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर किरण कुलकर्णी यांनी व सर्व अधिकाऱ्यांनी एसटी मध्ये बसून ठेकेदारांची बिले काढण्यापेक्षा गावागावात जाऊन दौरे करून लोकांच्या समस्या समजून घेऊन नागरिकांना न्याय मिळवून द्यावा। येत्या 8 दिवसात पिण्याच्या पाण्याचा ज्वलंत प्रश्न व इतर मागण्या पूर्ण न केल्यास अधिकाऱ्यांना एसी मध्ये खुर्चीवर बसू देणार नाही असा इशारा युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांना दिलाय। आमदार रवी राणा यांच्या समर्थकांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर किरण कुलकर्णी यांच्या दालनातील एसीची तोडफोड सुद्धा केली आहे। युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आलेली ही तोडफोड जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत लघुसिंचन विभाग जिल्हा परिषद अमरावती येथे होणाऱ्या कामामध्ये प्रचंड अनियमितता आहे असा आरोप करून करण्यात आली आहे। पाणी टंचाईच्या संदर्भात आपण आधी बोललो, त्याप्रमाणे सगळ्या सूचना दिलेल्या आहेत, ते आदेश सुद्धा काढू। आमदार साहेब म्हणतात तसे 3 ते 4 दिवसात या प्रश्नांमध्ये जर सोडवणूक झाली नाही तर ते मला सुद्धा आवडणार नाही। मी स्वतः त्याची जबाबदारी यांना एसी कॅबिन मध्ये बसू देणार नाही। सर्वच विकासात्मक कामात अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप युवा स्वाभिमाननं केलाय। स्थानिक जनप्रतिनिधींनी आपल्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या मुसक्या आवळणं गरजेचं आहे। तसेच सरकारी मालमत्तेच्या नुकसानीला जबाबदार कोण असा नाराजीचा सूर सामान्य व सुजाण नागरिकांमधनं बघायला मिळतोय। यावेळी युवा स्वाभिमानचे राजू रोडगे जिल्हाध्यक्ष, सौ मयुरी आशिष कावरे जिल्हा परिषद सदस्य, दिनेश टेकाम जिल्हा परिषद सदस्य, जयाताई तेलखडे जिल्हा पंचायत समिती सदस्य, रश्मी अजय गुले, मिनल उमेश डकरे, आशिष कावरे, महानंदा अमोल पवार, मंगेश इंगोले, संजय हिंगासपुरे, सुमती ढोके यांच्यासह अनेक कार्यकर्ता उपस्थित होते। तर बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची, कुठेही जाऊ नका, बघत रहा VCN न्यूज। घरची शान, घरचा मान, घराकडे तिचे सर्व ध्यान। कोण आहे ती, अहो हो कोण आहे ती, गृहलक्ष्मी, गृहलक्ष्मी। ममते पोटी प्रेमासाठी झटते नेहमी घरच्यासाठी। अहो पण काय केलं तिच्यासाठी, म्हणूनच तर घेऊन आलोय आनंद एका स्त्रीचा। अगं बाई, विदर्भाची गृहलक्ष्मी दिनांक 15 ऑगस्ट पासून आपल्या घरी GTPL सेट टॉप बॉक्स मध्ये VCN न्यूज चॅनल नंबर 72, UCN सेट टॉप बॉक्स मध्ये चॅनल नंबर 81 वर रोज रात्री 8 वाजता व पुन्हा प्रक्षेपण रोज सकाळी 8 वाजता। पाहत रहा विदर्भामधील खवयगिरींचा एकमेव कुकिंग शो। विश्रांतीनंतर मी आशिष पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो। वळूयात पुढच्या बातमीकडे। पुढच्या बातमीकडे लक्ष्मीबाई इंगोले काव्य पुरस्कार वितरण सोहळा नुकताच संपन्न झाला असून टाऊन हॉल राजकमल चौक येथे संपन्न झालेल्या या सोहळ्यात अनेक दिग्गजांची उपस्थिती बघायला मिळाली। आंबेडकर विचारदर्शन आणि आजचे वास्तव या विषयावर जाहीर व्याख्यान सुद्धा करण्यात आलंय।
लक्ष्मीबाई इंगोले यांच्या 4थ्या स्मृती वर्षानिमित्त लक्ष्मीबाई इंगोले काव्य पुरस्कार वितरण सोहळा दिनांक 28 मे रोजी सायंकाळी 6 वाजता टाउन हॉल येथे संपन्न झाला. लक्ष्मीबाई इंगोले काव्य पुरस्कार वितरण सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिद्ध साहित्यिक डॉक्टर प्रकाश खरात यांच्या हस्ते या पुरस्काराचं वितरण करण्यात आलंय. यावेळी विशेष अतिथी म्हणून श्रीधर अंबोरे, डॉक्टर सुखदेव ढाकणे, सुरेशचंद्र कांबळे, अशोक तंतरपाळे, चंदा किर्दक यांची उपस्थिती होती. कवी अनिल कांबळे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला असून तसेच आंबेडकर विचारदर्शन आणि आजचे वास्तव या विषयावर जाहीर व्याख्यान कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर प्रकाश खरात, चित्रकार श्रीधर अंबोरे, शीला इंगोले यांची उपस्थिती होती. पुरस्कार वितरण सोहळ्यादरम्यान बहुसंख्य नागरिकांची उपस्थिती होती. वळूयात पुढच्या बातमीकडे. पर्यावरणाच्या रक्षणासाठी सीड बॉल हा उपक्रम नव्याने सुरू करण्यात आला असून निरंजन योग साधना व ब्ल्यू मॉर्मल्सचा उपक्रम हा असून मातीचे गोळे करून त्यात बिया पेरल्या जाऊन येत्या पावसाळ्यात या डोंगर भागात फेकल्या जातील. निरंजन योग साधना व ब्ल्यू मॉर्मल्सच्या या नाविन्यपूर्ण उपक्रमास आपल्यासमोर सादर करतायत आमचे प्रतिनिधी प्रसाद पहुरकर. पर्यावरण संरक्षणासाठी सुमारे 800 सीड बॉल तयार करून वृक्षारोपणाची तयारी येथील निरंजन योग साधना व ब्ल्यू मॉर्मन नेचर क्लब अकोला यांच्या संयुक्त विद्यमान करण्यात आली आहे. निरंजन योग साधना व ब्ल्यू मॉर्मन नेचर क्लब अकोला ही दरवर्षी विविध निरनिराळे उपक्रम राबवित असते. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी यंदा पर्यावरणाच्या रक्षणासाठी सीड बॉल हा उपक्रम राबवलाय. पर्यावरण वाचवण्यासाठी आणि वृक्ष लागवडीसाठी ज्या उपक्रमांच्या माध्यमातून नवीन प्रयोग अकोल्यात होत आहेत. नमस्कार, मी सौ श्रद्धा श्रीधर मोकाशी, अकोला येथे निरंजन योग साधनाची संचालिका आहे. आम्ही यावर्षी इथे सीड बॉल्स तयार करण्याचा कार्यक्रम घेतलेला आहे. शेणा मातीपासून तयार करायचे गोळे आणि त्याच्यामध्ये बीज ठेवणे असं आणि सावलीत वाळवणे असे गोळे तयार झाल्यानंतर हे साधारण आम्ही 1000 तयार केलेले आहेत यावर्षी. पुढच्या वर्षीचं आमचं उद्दिष्ट 5000 बॉल्सचं आहे. यामध्ये आम्ही निरंजन योग साधना, आशी प्लॉट महिला मंडळ, आशी प्लॉट मित्रमंडळ आणि ब्ल्यू मॉर्मन नेचर क्लब यांनी भाग घेतला होता. 60-70 जणांनी साधारण त्याच्यामध्ये भाग घेतला होता. या कार्यक्रमाची प्रेरणा मला उत्तिष्ठ भारत या संस्थेकडून मिळालेली आहे आणि याचं पुढचं उद्दिष्ट आमचं असं आहे की हे जे वाळलेले बॉल्स आहेत आम्ही अशा ठिकाणी नेऊन टाकणार आहोत 1-2 पाऊस पडल्यानंतर ज्या ठिकाणी झाडांची कमतरता आहे. मातीचे गोळे करून त्यात बिया पेरल्या असून हे गोळे येत्या पावसाळ्यात डोंगर माथ्यावर व इतरत्र पेरता किंवा फेकता येणार आहेत. वृक्षांच्या वाळलेल्या बिया जमवण्याचं आवाहन निरंजन योग साधना यांच्या संचालिका श्रद्धा मोकाशी यांनी सर्वांना केलंय. त्या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळाला असून त्या सर्व बियांचं संकलन योग साधना केंद्रात करण्यात येत आहे. बिया असलेल्या या मातीच्या गोळ्यांना सीड बॉल म्हटलं जात आहे. या सीड बॉलमध्ये आवळा, बोर, पारिजातक, चिंच, कडुलिंब, बकुळ, आंबा, जांभूळ व अन्य वृक्षांच्या बिया वापरण्यात आल्या आहेत. या कामात ब्ल्यू मॉर्मन नेचर क्लबचे अध्यक्ष हरीश शर्मा यांनी मार्गदर्शन केलं आहे. या कार्यात नगरसेवक अजय शर्मा व नूतन जैन यांनी मोलाची मदत केली आहे. सीडबॉल निर्मितीत बच्चे कंपनींपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांचाच सहभाग होता. प्रसाद पहुरकर, VCN न्यूज, अमरावती. तर हे होतं आजचं सविस्तर वृत्त. बातमीपत्रात थांबण्यापूर्वी पुन्हा एकदा नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. पैशावरून सुरू असलेल्या वादात मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या एका इसमाची निर्घृण हत्या. डॉक्टर पंजाबराव देशमुख रुग्णालयात एकाच वेळी 4 नवजात बालकांचा मृत्यू. महानगरपालिकेच्या हद्दीतील रिकाम्या भूखंडावर हरिकिसन मालू यांचा कब्जा. स्थानिक नागरिकांचा या अवैध बांधकामाला विरोध. व पिण्याच्या पाणी व विविध मागण्यांसाठी युवा स्वाभिमान कार्यकर्त्यांची जिल्हा परिषदेच्या CO दालनात तोडफोड. अजिंक्य व्यायाम प्रसारक मंडळाच्या उन्हाळी क्रीडा शिबिराचा समारोप. तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी. बातमीपत्रात वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. विदर्भाशी जुळलेल्या ज्वलंत प्रश्नांसाठी बघत रहा VCN न्यूज. नमस्कार.
तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी. बघूयात काही विशेष बातम्या. ज्ञानेश्वरी नगर येथे हरिकिसन मालू इंटरनॅशनल स्कूल अँड कॉलेज असून त्याच्या मागच्या बाजूला जिमखाना तयार करण्यात आलाय. ज्ञानेश्वरी नगर परिसरात 610 स्क्वेअर मीटरचा भूखंड महानगरपालिकेच्या हद्दीत असून सुद्धा त्या भूखंडावर हरिकिसन मालू यांनी अतिक्रमण करून बांधकामास सुरुवात केली. परिसरातील नागरिकांनी या अवैध बांधकामाचा विरोध करत महानगरपालिका आयुक्त हेमंत पवार यांना निवेदन सादर केलं. मात्र अद्यापही कुठलीच कारवाई न झाल्यामुळे परिसरातील नागरिकांनी थेट व्हीसीएनशी संपर्क साधून आपल्या व्यथा मांडल्या. व्हीसीएनच्या टीमनं अवैध बांधकामाची पाहणी करून तेथील नगरसेवक गोपाल धर्माळे यांच्याशी संपर्क साधला असता नगरसेवकांनी स्पष्टरित्या सांगितलंय की अवैध बांधकाम बंद झालाय व या जागेचा उपयोग परिसरातील सर्व स्तरातील नागरिकांना होईल असा करण्यात येईल असं आश्वासन देत आमचे प्रतिनिधी निलेश ठाकरे यांच्याशी बातचीत केली आहे. नगरसेवक प्रभाग क्रमांक 1 शेगाव राटगाव या परिसरात संत ज्ञानेश्वरी टाउनशिप या भागात असणाऱ्या ओपन प्लेसवर तेथील संस्थानिक श्री मालू सर यांनी व्यायामशाळेचं प्रपोजल सँक्शन झालं असं मनपा आयुक्ताकडून आम्ही परमिशनसुद्धा घेतली असं आम्हाला सांगितलं व तिथल्या जनतेचा रोष पाहता मी त्या जनतेच्या पाठीशी उभा राहिलो आणि त्या बांधकामावर अंकुश लावण्याचा प्रयत्न केला व आम्ही त्या सरांनासुद्धा सांगितलं की मी जनतेसोबत आहे आणि मी जनतेच्या हिताचं जे काम राहील मी सदैव जनतेच्या पाठीशी उभा राहील, खंबीरपणे उभा राहील हे मी त्यांना कळकळून सांगितलं. आणि त्यांनी मला मग शब्द दिला की मी यावर कोणतंही अतिक्रमण करणार नाही अशी मला त्यांनी खात्री दिली व जनतेच्या ज्या हिताचं कोणतंही आमच्या प्रभागात असणारं जे त्यांच्यासाठी सुखसुविधा असेल त्या सुखसुविधेसाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहू हीच मी अपेक्षा करतो. आता बघण्यासारखं हेच आहे की संबंधित अधिकारी व प्रशासन हे जागं होतं की नाही. कि ये जो 610 स्क्वायर फुट की जो जगह है ये यहाँ के जो रहवासी है उनके लिए जैसे कोई गार्डन या बाकी चीज़ बच्चों को खेलने के लिए इस हिसाब से जगह ओपन प्लेस ये रखा गया है. इस ओपन प्लेस में उन्होंने क्या किया कि 2004 का ये लेआउट मंजूर है, उसके बाद में 2010 को शायद उन्होंने ये लीज के ऊपर में 10% जगह जो है ये महानगर पालिका में एप्लीकेशन करके और वो वहाँ से उन्होंने वो बोल रहे हैं कि मैंने जो भी किया वो कायदेशीर किया है करके. और कायदेशीर यदि किया है तो जो यहाँ जो रहवासी है तो उनकी सम्मति आवश्यक है. कोई भी यदि यहाँ उनको ऐसा करना है लीज पे जगह यदि ओपन प्लेस जाती है तो उसके लिए उनको यहाँ के रहवासी लोगों का सम्मति पत्र है, वो किसी भी प्रकार का उन्होंने सम्मति पत्र यहाँ से लोगों से लिया नहीं. और वो कहते हैं कि 2010 में मेरे को वो लिया है मैंने और 2010 के बाद में 2017 में उनको यहाँ बांधकाम म्हणजे कंस्ट्रक्शन करने की परमिशन 7 साल के बाद में दी जाती है. और तो फिर यहाँ और वो 10% जो जगह उन्होंने लिए उसके बाद में क्या है कि महानगर पालिका के नियम के हिसाब से चारों तरफ उसके हिसाब से 10-10 फुट जगह छोड़ना पड़ती है. तो करीब 2,500-3 हज़ार स्क्वायर फुट तो उन्होंने उसमें कैप्चर कर ही लिया. और उसके बाद जो उसके पहले जो कैप्चर करके रखा है ये हौद बना के रखा, इधर में ये झोपड़े बना के रखी, इधर ये जनरेटर वगैरह रखा है, ये पूरी जगह में इन्होंने कैप्चर करके लगाया. तो हमारा कहना यह है कि वो जो उनको मंजूरात यदि दी है तो वो गलत है और उसको जनता के हिसाब से सब न्याय होना चाहिए. और उनको हम 10 फुट भी जगह यहाँ से उसको किसी भी प्रकार दी न जाए, इसके लिए हम हर प्रकार से हमने इसके पहले निवेदन भी किए और उनको 2 दिन पहले उनसे मीटिंग भी हुई थी इस बारे में कि हमने ये काम हम रोकने वाले हैं करके. मालूंनी संपूर्ण अतिक्रमण केलेलं आहे. शिवाय या लेआउटमध्ये आजूबाजूला कुंपण घालून कोणीही प्रवेश करणार नाही अशा पद्धतीचं त्याचं निर्माण केलेलं आहे. एवढंच नव्हे तर बाजूला जिम आहे आणि तो जिम असून पुन्हा या ठिकाणी दुसरा जिम निर्माण करण्याचा त्यांचा हेतू आहे. परंतु त्याआधी त्यांनी इथे अतिक्रमण करून आपला हौद बांधलेला आहे आणि याकरता कोणाचीही संमती त्यांनी घेतलेली नाही, पूर्वसंमती येथील लोकांनी घेतलेली नाही.
आणि त्याच्यामुळं काय होऊन राहिलं आहे की आम्हाला सगळ्या प्रकारच्या अडचणीला समस्यांना पुढे जावं लागतं. जेव्हा आम्ही त्यांना असं म्हटलं की तुम्ही आमची संमती घ्यायला हवी होती, तेव्हा त्यांनी सांगितलं की तुमची संमती घेण्याची काही गरज नाही आहे, हे माझं आहे, मला परवानगी दिलेली आहे, तुम्हाला काय करायचं असेल ते करा, माझी परवानगी ही नाकारा, माझ्यासाठी तुम्ही दुसरी परवानगी आणा. आम्हाला असं म्हणायचं आहे का एवढी मोठी जागा त्यांच्याकडे उपलब्ध असताना नेमकं ओपन स्पेसवरच आग्रह का, ओपन स्पेसवर अतिक्रमण का? काल आम्ही आमच्या कॉलनीच्या ग्राउंडमध्ये खेळायला गेले होते, आम्ही त्या काकांना विचारलंही पण